श्रोत्यानो, आपण सध्या नवीन करारातील इब्री लोकासपत्र या पुस्तकाच्या 4थ्या अध्यायाचा अभ्यास करीत आहोत. विश्वासणाऱ्याने विश्वासात टिकून राहण्याचा प्रयत्न जाणून बुजून करायला हवा व त्यानंतरच तो देवाने त्याच्यासाठी सिद्ध केलेल्या विसाव्यात प्रवेश करतो हे आपण शिकलो. तसेच इब्री लोकासपत्र 4था अध्याय 12व्या वचनाचा अभ्यास करताना आपण पाहिले की देवाचे वचन जिवंत आहे, ते कार्य करण्यास समर्थ आहे. आजच्या जगात शब्दांना काही किंमत राहिली नाही आणि शब्द निरर्थक झाले आहेत. ते हवा तो अर्थ प्रगट करतीलच असे खात्रीने सांगता येत नाही. परंतु शेकडो वर्षांपूर्वी परात्पर प्रभू परमेश्वर आपल्या संदेष्टांच्याद्वारे आपल्या प्रिय पुत्राच्याद्वारे जे बोलला ते त्याचे शब्द आजही फार अर्थपूर्ण आहेत आणि ते आजही कठीण हृदयाच्या माणसाला बदलून टाकण्यास समर्थ आहेत. जशी दुधारी तलवार कोणत्याही बाजूने चालवली तरी घाव करू शकते, तसे देवाचे वचन घाव करण्याबाबत फार शक्तिशाली आहे. आता 4थ्या अध्यायाचं 12वं वचन संदर्भासाठी पुन्हा वाचूया. कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे. या वचनाच्या अर्ध्या भागाचे स्पष्टीकरण आपण पाहिले. परमेश्वराचे वचन कार्य करण्यास समर्थ आहे. त्याविषयी पॉल थेसलनिकाकरास पहिले पत्र 2रा अध्याय आणि 13व्या वचनात लिहितो. थेसलनिकाकरास पहिले पत्र 2रा अध्याय 13वे वचन. आम्हीही देवाचे निरंतर उपकार स्मरण यामुळे करीतो की तुम्ही आम्हापासून ऐकलेले देववचन स्वीकारले, ते मनुष्यांचे म्हणून नव्हे तर देवाचे असे स्वीकारले आणि वास्तविक ते तसेच आहे. ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात कार्य करीत आहे. थेसलनिका येथील मंडळीने वचन देवाचे वचन म्हणून स्वीकारले आणि हे वचन देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेले आहे. पॉल करिंथकरास पहिले पत्र 2रा अध्याय 4थ्या वचनात लिहितो. करिंथकरास पहिले पत्र 2रा अध्याय 4थे वचन. माझे भाषण व माझी घोषणा ही ज्ञानयुक्त अशा मन वळविणाऱ्या शब्दांची नव्हती, तर आत्मा व सामर्थ्य यांच्या प्रतिपादनाची होती. आम्ही जे वचन तुम्हाला सांगतो श्रोत्यानो, ते देवाचे पवित्र आत्म्याने प्रेरित झालेले, कार्य करण्यास सबळ असलेले वचन सांगतो आणि आम्हाला श्रोत्यांचा जो प्रतिसाद येतो त्यावरून आम्हाला समजते की अनेकांच्या अंतःकरणात या वचनाच्याद्वारे कार्य होत आहे. अनेक जण ख्रिस्ताकडे येत आहेत, विश्वासात वाढत आहेत, अर्थपूर्ण प्रार्थनेचा आनंद लुटत आहेत. एकदा उपासनेद्वारे ख्रिस्ताकडे वळलेल्या भावाने एक छोटी साक्ष देवाच्या वचनाविषयी मला दिली. तो म्हणाला, रात्री कार्यक्रमाच्या वेळेस मी जेवणाचे ताट वाढून जेवायला बसलो व जेवताना कार्यक्रमही ऐकत होतो. आपण सांगत होता, मनुष्य केवळ भाकरीने जगणार नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. हे वचन माझ्या जिव्हारी घाव घालणारे होते. मी फार खजील झालो, कारण मी आत्मिक अन्नापेक्षा शारीरिक अन्नाला अधिक महत्त्व दिले. तेव्हा मी कानाला खडा लावला आणि ठरवले की आधी देवाचे वचन ऐकायचे, मगच भाकर खायची. श्रोत्यानो, देवाचे वचन तुमच्या जीवनात कशा प्रकारे कार्य करीत आहे हे तुम्हाला स्वतःला ठाऊकच आहे. कोणी असे म्हटले आहे की एकतर देवाचे वचन तुम्हाला पापापासून राखेल, नाहीतर पाप तुम्हाला देवाच्या वचनापासून राखेल. आज दुर्दैवाने अनेक विश्वासणारे देवाचे वचन वाचण्यात पुरेसा वेळ खर्च करीत नाहीत आणि म्हणून देवाच्या वचनाचा प्रकाश त्यांना प्राप्त होत नाही. जर तुम्ही पवित्र शास्त्रातले 4 अध्याय रोज वाचले तर तुम्ही वर्षभरात संपूर्ण बायबलचे वाचन एकदा संपवू शकता. पवित्र वचन आमच्या स्वभावातले अनावश्यक भाग कापून टाकतो, मनात अकारण असलेल्या गोष्टींवर शस्त्रक्रिया करतो आणि त्या गोष्टी तो काढून टाकतो. देवाचे वचन जीव व आत्मा, मज्जा व सांधे यांना भेदून आरपार जाणारे आहे. आता जीव व आत्मा यांचा येथे अभिप्रेत असलेला अर्थ असा आहे की देवाचे वचन आमच्या अंतःकरणाचा, बुद्धीचा, मनाचा व आत्म्याचा खोल ठाव घेते. ते आमच्या आत्म्याच्या अगदी खोल अशा गाभाऱ्यात जाऊन पोहोचते. आमचे सुप्त मन देखील
देवाच्या वचनाकरिता अभेद्य असे राहत नाही. मानवी मन व आत्मा हे देवाच्या आत्म्याकरिता अभेद्य राहत नाहीत. ते त्यांना छेदून थेट मनाच्या तळाशी पोहोचते. ते मनातील भावना व कल्पना यांचे परीक्षक आहे. आज अनेक लोक देवाच्या वचनाची परीक्षा करतात, त्यावर टीका करतात, त्यातील चुका आपल्या तोकड्या बुद्धीने शोधण्याचा प्रयत्न करतात. परंतु श्रोत्यांनो, तुम्हाला ठाऊक आहे का की तुमच्या व माझ्या प्रत्येक मानवाच्या मनातील भावना व कल्पनांचे परीक्षक देवाचे वचन आहे. ते अंतस्थ हेतू प्रकाशात आणते. आमच्या भावना कोणत्या प्रकारच्या आहेत, आमच्या कल्पना कशा स्वरूपाच्या आहेत यावर ते टीका करते. आमच्या भावना व कल्पना किती व कोठे व कशा चुकीच्या आहेत हे देवाचे वचन आम्हाला सांगते. मला स्वतःला या गोष्टीचा अनेकदा अनुभव आलेला आहे आणि देवाच्या वचनाने लोकांना त्यांच्या अयोग्य वर्तनाविषयी, पापाविषयी कशी खात्री पटवली जाते हे मी पाहिले आहे. देवाचे वचन आमच्या मनातील हेतू व विचार यांचे परीक्षक आहे. आम्ही त्याची परीक्षा, त्याचा न्याय करू शकत नाही, पण ते आमची परीक्षा करते. ते आमच्या कृत्यांचीच परीक्षा करीत नाही, तर आमचे अंतस्थ हेतू, आमच्या आंतरिक भावना, कोणाला कधीही प्रगट न होणारे आमचे विचार व आमच्या सर्व कल्पना देवाचे वचन पारखते. मत्ते कृष्णवर्तमान 15 अध्याय 19 वचन आम्हाला सांगते. मत्ते कृष्णवर्तमान 15 अध्याय 19 वचन. अंतःकरणातून दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी ही निघतात. तसेच इर्मयाचे पुस्तक 17 अध्याय 9 वचन सांगते. इर्मयाचे पुस्तक 17 अध्याय 9 वचन. हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास कळतो? मानवी हृदयाचे हे खरेखुरे चित्र आहे. देवाचे वचन आमच्या हृदयाची सत्यता आमच्या समोर सादर करते. श्रोत्यानो, आपण 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला व त्याआधी शिकलो की विश्वासाशिवाय आम्ही देवाच्या विसाव्यात शिरू शकत नाही. देवाचे वचन अवज्ञा करणाऱ्यांच्या कानावर त्या रानामध्ये ते असताना पडले. आताही ते तुम्हाला व मला सांगण्यात आले आहे. ते सजीव व सक्रिय आहे. जे ते ऐकून त्याप्रमाणे चालतात त्यांना देवाचे विविध व मौल्यवान आशीर्वाद प्राप्त होतात. पण जे ते वचन ऐकून न ऐकल्यासारखे करतात त्यांचा न्याय देवाचे वचन ठरविते. इब्री लोकासपत्र 4 अध्याय 13 वचन आता आपण वाचूया. आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही, तर ज्याच्या बरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रगट केलेले आहे. परमेश्वरापासून काही लपत नाही. अनेकदा आम्ही अशा भ्रमात राहतो की परमेश्वराला आमचे विचार व कल्पना ठाऊक होत नाहीत. ही गोष्ट खरंच हास्यास्पद आहे की डोळे मिटून मनातल्या मनात आम्ही प्रार्थना करतो, तेव्हा आम्ही विश्वास ठेवतो की देवाने आमची प्रार्थना ऐकली आहे. पण ऐरवीही तो आमच्या मनातले विचार व कल्पना जाणतो हे आमच्या लक्षात येत नाही. आम्ही आमच्या हृदयाचे कप्पे स्वतःसाठी राखून ठेवतो आणि तेथे देवाला काही गोष्टी आपण सांगणारच नाही असेही ठरवतो. पण तो सर्वज्ञ आहे. त्याला अंधारही प्रकाशाप्रमाणे आहे. त्याने मानवी हृदय घडले व ते आदामाच्या पापानंतर कसे पापाने भरले आहे हे त्याला माहीत आहे. लोक मला विचारतात, आम्ही सर्व काही देवाजवळ कबूल करावे असे तुम्हाला वाटते काय? श्रोत्यानो, तुम्ही देवाजवळ सर्व काही कबूल करा अगर करू नका, पण त्याला तुमचे अंतःकरण चांगले माहीत आहे. हे बरे आहे की आम्ही स्वतःच त्याच्याजवळ सर्व कबूल करावे. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेऊन आम्ही आता 4थ्या अध्यायाच्या शेवटच्या विभागात प्रवेश करीत आहोत. 4थ्या अध्यायाच्या 14व्या वचनापासून ते 7व्या अध्यायातील 28व्या वचनापर्यंत ख्रिस्त लेवीय याजक पद्धतीपेक्षा श्रेष्ठ आहे हे स्पष्ट करण्यात आले आहे. ही गोष्ट यहुदी विश्वासणाऱ्यांसाठी फार महत्वाची होती, कारण त्यांच्या पूर्वीच्या म्हणजे यहुदी धर्मानुसार त्यांना याजकीय पद्धतीची सवय होती. परमेश्वराकडे याजकाच्या द्वारे जाता येते हे त्यांना शिकविण्यात आले होते. त्यांचे याजक त्यांच्या वतीने देवाच्या परमपवित्र स्थानात जात व तेथे अर्पणे वाहत असत. आपण अभ्यासत असलेले पत्र आम्हाला व त्या यहुदी विश्वासणाऱ्यांना हे निक्षून सांगते की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आमचा महायाजक आहे. या पत्राचा लेखक ख्रिस्ताच्या याजक पदावर अधिक भर देतो म्हणून
इब्रिलोकास पत्र 3 आणि 1 आपण वाचतो, यास तो पवित्र बंधूंनो, स्वर्गातल्या पाचरणाचे भागीदार हो, आपण स्वीकारलेल्या धर्माचा प्रेषित व मुख्य याजक येशू याचकडे लक्ष लावा. हीच बाब या पत्राची एक मुख्य कल्पना आहे आणि हे महान सत्य आमच्या जीवनाला कसे लागू पडते तेही आपण त्यातून शिकणार आहोत. इब्रिलोकास पत्र 4 आणि 14 आता आपण वाचूया. तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे, म्हणून आपण जो पत्कर केलेला आहे तो दृढ धरून राहू. येशू ख्रिस्त आमचा याजक आहे. तुमच्यापैकी अनेकांना याजक या शब्दाचा अर्थ कदाचित ठाऊक नसेल. जुना करार आम्हाला याजकांविषयी सांगतो की याकोबाच्या एका पुत्राच्या लेवीच्या वंशजांना देवाच्या पवित्र निवास मंडपात सेवा करण्याची आज्ञा देण्यात आली. ती त्यांची विशेष अशी सेवा होती. इस्रायलाच्या लोकांच्या वतीने देवासमोर अर्पणे आणणे व त्यांच्याकरिता देवाजवळ मध्यस्थी करणे ही त्यांची एक फार महत्वाची सेवा होती. यहुदीतर धर्मामध्ये दैवताची सेवा करण्याचा मान व अधिकार पुजाऱ्यांना मिळालेला होता आणि हे पुजारी लोकांना स्वार्थाकरिता देवाजवळ येऊ देत नसत. याजकही बऱ्याच प्रमाणात भ्रष्ट झाले होते. तरीही रूढी परंपरेनुसार तेच लोक व परमेश्वर यांच्यात मध्यस्थी करणारे सेवक होते. परंतु इब्रिलोकास पत्र याचा लेखक प्रभू येशू ख्रिस्ताचे श्रेष्ठत्व प्रतिपादित करून या यहुदी विश्वासणाऱ्यांना सांगतो की येशू ख्रिस्त देवदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे, संदेष्टांपेक्षा श्रेष्ठ आहे, मोशेपेक्षा श्रेष्ठ आहे आणि असा सर्वांहून श्रेष्ठ असलेला येशू ख्रिस्त त्यांचा मुख्य याजक आहे. तो पूर्वीच्या कोणत्याही याजकापेक्षा श्रेष्ठ आहे. परंतु आम्ही ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की येशू ख्रिस्त या पृथ्वीवर होता तेव्हा त्याची सेवा याजकीय नव्हती. तो इतर सर्वसामान्य लोकांसारखा करदाता होता. त्याने मंदिराविषयीचा कर भरल्याचे आपण पवित्र शास्त्रात वाचतो. तसेच याजक पदासाठी अहरोनाच्या घराण्यातले असणे आवश्यक होते. परंतु येशू ख्रिस्त त्या घराण्यातला नव्हता, तर दावीद राजाच्या घराण्यातला होता आणि पृथ्वीवर असताना देवाच्या वतीने बोलणाऱ्या संदेष्टाची सेवा त्याने केली. तो स्वर्गात परत गेला तेव्हा मात्र तो याजक म्हणून गेला. आमचे येथे पृथ्वीवर तारण व्हावे म्हणून त्याने मरण पत्करले आणि आम्ही आमच्या तारणात टिकून राहावे, आम्ही पुन्हा पापात पडू नये यासाठी तो स्वर्गात चढला आहे. त्याने जेव्हा वधस्तंभावर आपले प्राण अर्पण केले तेव्हा त्याने आपली याजकीय सेवा देवासमोर सादर केली. पृथ्वीवरून स्वर्गात परत गेल्यावर तो आजपर्यंत देवासमोर तुमचे व माझे प्रतिनिधित्व करीत आहे. ख्रिस्ताच्या कार्याचे 3 पैलू आहेत. तो या पृथ्वीवर आला तेव्हा तो संदेष्टा होता. आता तो स्वर्गात आमचा याजक किंवा मध्यस्थ आहे आणि तो भविष्य काळात पुन्हा येईल तेव्हा तो राजा म्हणून राज्य करण्यासाठी येईल. आणि असा येशू ख्रिस्त आमचा याजक आहे म्हणून आम्ही जो विश्वास स्वीकारला आहे तो दृढतेने धरून राहूया, असे आव्हान हा पत्रलेखक त्याच्या वाचकांना करीत आहे. खरे तर हे आव्हान नाही श्रोत्यांनो, तर ही आज्ञा आहे. हा लेखक आम्हाला आमच्या ख्रिस्ती विश्वासाला दृढ धरून राहायला सांगत आहे. आमच्या नोकरीच्या ठिकाणी, आमच्या विवाहाच्या बाबतीत, अनेक महत्वाच्या निर्णयांच्या बाबतीत ख्रिस्ती विश्वासाला सोडून जगिक पद्धतीने निर्णय घेण्याचा मोह आमच्या समोर येतो. अनेक परीक्षा व मोह दिवसातून अनेकदा आम्हा समोर येतात. पण अशा प्रत्येक वेळेस आमची ख्रिस्ती शिकवण, आमचा ख्रिस्ताच्या कृपेवरील विश्वास आम्ही दृढ धरून राहायला हवा आहे. आता 15वं वचन पहा काय सांगतं. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. येशू ख्रिस्त स्वतः देव असूनही तो तुमच्या व माझ्याकरिता मानवी देह धारण करून या पृथ्वीवर आला. मानवासमोर पापाचा मोह किती जबरदस्त आहे हे त्याने स्वतः अनुभवले. मानवी मनाचा संघर्ष, त्याची दैन्यावस्था, असहायता काय असते हे प्रभू येशूला स्वानुभवाने माहीत होते आणि त्याच्यासमोर ठेवण्यात आलेल्या मोहांचे आकर्षण भयंकर शक्तिशाली होते. तरीही त्याने त्या मोहांवर विजय मिळविला
अत्यंत टोकाच्या परिस्थितीतही परमेश्वराविरुद्ध पाप करण्याचे कृत्य त्याच्या हातून झाले नाही. आणि मोहांवर यशस्वीरित्या विजय मिळविणारा येशू ख्रिस्त तुमचा व माझा त्या यहुदी विश्वासणाऱ्यांचा मुख्य याजक आहे. त्याने आमची मनस्थिती अनुभवली म्हणूनच तो आमच्याकरिता स्वार्थपणे अगदी योग्य रीतीने मध्यस्थी करू शकतो. प्रिय श्रोत्यांनो, होऊ शकतं की तुमच्या सरकारी किंवा बिनसरकारी नोकरीत तुम्हाला लाच घेण्याचा मोह प्रत्येक दिवशी होतो आणि त्या मोहावर विजय मिळविण्यासाठी तुम्ही फार संघर्ष करीत आहात. किंवा होऊ शकतं की तुम्हाला छळणाऱ्या सासू सासऱ्यांविरुद्ध खोटे बोलून त्यांची बदनामी करण्याचा मोह, त्यांच्यावर आपल्या कृत्यांनी बदला घेण्याचा मोह तुमच्यासमोर रोज येतो. किंवा परीक्षेच्या वेळेस इतर मुले चोरून वहीत पाहून उत्तरे लिहितात म्हणून तसे करण्याचा मोह तुमच्यासमोर प्रत्येक परीक्षेच्या वेळेस असतो. अशा वेळेस तुम्ही काय करता? तुम्हाला माहीत आहे की नदीच्या प्रवाहावर तरंगत असलेली नाव एक विशिष्ट वजनच पेलू शकते. वजन जर मर्यादेपलीकडे वाढले तर ती नाव प्रवाहात बुडते व बरेच नुकसान होते. तसेच तुमच्या व माझ्यावर असलेले मोहाचे व परीक्षांचे ओझे आमच्या मर्यादेपलीकडे वाढले तर आम्ही त्या मोहाला बळी पडून स्वतःचे व इतरांचे नुकसान करून घेतो. असे होऊ नये म्हणून जर आपण मोहावर विजय मिळविणाऱ्या आमच्या मुख्य याजकाकडे प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळलो, त्याचे सहाय्य मागितले तर तो निश्चितपणे आमचे सहाय्य करतो. लक्षात घ्या श्रोत्यांनो, की ख्रिस्ताचे प्रेषित व त्याचे शिष्य हे तुमच्या व माझ्यासारखे मनाने दुबळे असलेले लोक होते. त्यांना ख्रिस्ताने जसा मोहावर विजय दिला तसा तो तुम्हाला व मला देणार नाही काय? आणि मोह काय आहे त्याने स्वतः अनुभवले आहे, तर तो आमच्याशी समरूप होऊन देवपित्याजवळ मध्यस्थी करणार नाही काय? निश्चितच करेल. पहिल्या शतकातल्या यहुदी विश्वासणाऱ्यांच्या समोर त्यांच्या भयंकर छळामुळे ख्रिस्ताला नाकारण्याचा मोह होता. ख्रिस्ती विश्वास सोडून देण्याचा मोह होता. कारण केवळ यहुदी तरच नव्हे तर यहुदी लोकांकडूनही त्यांचा छळ होत होता. अशा वेळेस देवाला नाकारून स्वतःचे देवत्व सिद्ध करण्याचा मोह ज्या येशू ख्रिस्तासमोर आला, त्याची त्यांनी आठवण करावी अशी आज्ञा या पत्रलेखकाने केली आहे. अतिछळामुळे आमच्यापैकी अनेकांना वाटतं की ख्रिस्ताला अनुसरणे पुरे आहे. आता मागे वळायला हवे. ख्रिस्ताकरिता छळ सहन करणाऱ्या आमच्या अनेक श्रोत्यांची पत्रे आम्हाला येतात. त्यांच्या त्या छळामुळे त्यांच्यासमोर असलेला ख्रिस्ताला नाकारण्याचा सैतानाने ठेवलेला मोह किती जबरदस्त आहे हे आम्ही समजू शकतो. परंतु आमच्यापेक्षाही अधिक चांगल्या रीतीने त्यांची स्थिती प्रभू येशू ख्रिस्त समजून घेऊ शकतो. कारण तो आमच्या या जीवनातून पार गेलेला आहे. म्हणूनच तो आमच्याकरिता परमपित्याजवळ फार प्रभावकारी मध्यस्थी करू शकतो. म्हणूनच हा पत्रलेखक इब्रिलोकास पत्र 4 अध्याय आणि 16 वचनात लिहितो, तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊया. श्रोत्यानो, येशू ख्रिस्त आमचा महायाजक आहे म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ शकतो. या वचनातील धैर्य या शब्दासाठी मूळ ग्रीक शब्द आहे पॅरेझिया आणि बोलण्याचे स्वातंत्र्य या शब्दातून व्यक्त होते. सर्वसाधारण नागरिकांना बोलण्याचे स्वातंत्र्य असावे असे त्या काळातल्या अथेनिकरांना वाटत असे. ख्रिस्ताने आमच्यासाठी जे केले आहे व जे तो सध्या करीत आहे त्यामुळे आम्हाला त्याच्याजवळ काही सांगण्याचे स्वातंत्र्य आहे, धैर्य आहे. त्याला आमचा कमकुवतपणा कळतो, तो आम्हाला समजू शकतो म्हणून आम्ही त्याच्याशी मनमोकळेपणाने धैर्याने सर्व काही सांगू शकतो. त्याला आमचे संघर्ष, आमच्या मर्यादा, आमचा दुबळेपणा आम्ही सांगू शकतो. तो पूर्ण देव आहे व पूर्ण मानव आहे आणि त्याच्याकडे मी मोकळेपणाने येऊ शकते. आपण वाचले की कृपेच्या राजासनाजवळ येऊ शकतो. हे कृपेचे राजासन प्रभू परमेश्वराचे आहे. ते आमच्याकरिता पूर्वी न्यायाचे आसन होते, परंतु आता ते आमच्याकरिता कृपेचे आसन झाले आहे. आपल्याला दया प्राप्त व्हावी म्हणून आम्ही कृपेच्या राजासनाजवळ धैर्याने येऊ शकतो. श्रोत्यानो, आम्हाला दयेची नितांत गरज आहे. आमचे तारणही दयेमुळे झाले. तिताला पत्र 3 अध्याय आणि 5 वचन आम्हाला सांगते, त्याने आपल्या दयेनुसार आपल्याला तारिले. देवाने आम्हाला दयेने पापाच्या बंधनापासून तारिले. पापाच्या सामर्थ्यापासून तो दयेने तारित आहे.
आम्हाला त्याच्या दयेची गरज आहे. श्रोत्यानो, तुम्हाला त्या दयेचा स्वीकार करण्यास लाज वाटत असेल, कमीपणा वाटत असेल, तर ती तुमची समस्या आहे. पण मला खात्रीने वाटतं की देवाच्या कृपेशिवाय आम्ही अगदी असहाय्य, दुबळे आहोत. आणि हे सत्य प्रत्येक अहंकारी माणसालाही कधीतरी स्वीकारावेच लागते. पण ते सत्य वेळ निघून गेल्यावर स्वीकारल्यास त्याचा काय फायदा? तर म्हणून जेव्हा परमेश्वर संधी देत आहे, तेव्हा हे सत्य स्वीकारा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव.